ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी अध्यक्ष तथा शिवसेना भिवंडी जिला समन्वयक सम्माननीय श्री दीना पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका मानकोली डोंबिवली लिंक रोड अप्पर विलेज होटल में महा आरोग्य शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस महा आरोग्य शिविर में मुफ्त आँखों की जांच, चश्मा वाटप, दिल की बीमारियों का चेकअप, दांतों की जांच, डायबिटीज सहित अनेकों बीमारियों का चेकअप किया गया। तो वहीं ओमकार सेवा संस्था भिवंडी अध्यक्ष तथा शिवसेना भिवंडी जिला समन्वयक सम्माननीय श्री दीना पाटिल का जन्मदिन भी दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बालिया मामा महात्रे, शिवसेना जिला प्रमुख थाने केदार दिघे, ज्येष्ठ नेते आरसी पाटिल, शिवसेना बल शाखा प्रमुख अनंता भामरे, शिवसेना तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, शिवसेना महिला संघटिका कल्पना भोईर, उद्योगपति गोपीनाथ चौधरी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य भरत पाटिल, हनुमान पाटिल, दापोडे ग्राम पंचायत वरिष्ठ लिपिक दुर्वन पाटिल, मोहन गायकवाड़ सहित अनेकों मान्यवर तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। या विभागाच्या दृष्टीने पवित्र दिवस याचे कारण या पवित्र जागेमध्ये दापोड्यासारख्या लहानशा खेड्यामध्ये दीना पाटीलसारख्या शेतकरी वर्गामध्ये ज्याचा जन्म झाला आणि त्यांचं कौतुक आणि त्यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना आशीर्वाद देण्याकरता आपण सर्वस्वीकार आलेले सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वसामान्य ज्येष्ठ शेतकरी बनले। आज त्यांचा जो संकल्प आहे की प्रत्येक मनुष्य मी जन्माला आल्यानंतर काहीतरी करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि मग त्या इच्छेला खरोखर ईश्वराने साथ दिली आणि दीना पाटील हे छोट्याशा गावामध्ये जन्माला आले तरी त्यांचे विचार या विभागामध्ये राहणारे सर्वसामान्य माणसं यांचं जीवन सुखसंपन्न व्हावं त्या दृष्टीने त्याने हा अत्यंत फार महत्त्वाचं असं आरोग्य शिबिर साजरं केलं। त्याचं उद्घाटन जाहीर झालं असं मी जाहीर करतो आणि ह्या प्रसंगी त्यांनी काही डॉक्टर मागवलेले आहेत, खरोखर तज्ज्ञ असे डॉक्टर सर्व त्यांचं एकंदरीत भाषण त्यांचं एकंदरीत कामकाज आपण पाहिल्यानंतर अत्यंत प्रत्येक माणसाचं ज्या माणसाचं त्यांनी शारीरिक तपासणी केली, शारीरिक आरोग्य त्याचं औषध दवाखाना केले, त्याचं जरूर आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही। पण दुर्दैवाची गोष्ट मी मुद्दाम सांगू इच्छितो आपल्याला की पूर्वीचे आरोग्य शिबिर आम्ही घेत होतो वगैरेसारख्या मोठ्या आणि सर्व जिल्ह्यातल्या लोकांना आमंत्रण करत होतो। ते शिबिर जवळजवळ 2-3 दिवस झालं आणि त्या 2-3 दिवसामध्ये गरीब खेड्यापाड्यामध्ये राहणारे खूप असे लोक तिथे यायचे आणि त्यांची तपासणी होती। पूर्वी एवढं साधन नव्हतं, औषध उपचारही नव्हतं, परंतु त्यांच्या प्रेमाने त्यांच्या याने ते सर्व पेशंट चांगले होत होते आणि त्याबद्दल लोकांना आदर होता। आता दुर्दैवाची गोष्ट सर्व लोक सर्वसामान्य या देशामध्ये महात्मा गांधींचं स्वप्न साकार झालेले तिथे काय त्याचं म्हणणं गरिबी हटाव, गरिबी हटलेली नाकारता येणार नाही आणि ती कशी मुद्दाम सांगू इच्छितो। आता सहसा कोणी आरोग्य शिबिरामध्ये जायला मागत नाही, त्यांना थोडीशी लाज वाटते म्हणा, कमीपणा वाटतो म्हणा, असे त्याच्यामुळं आरोग्य सेवा तुम्ही 100% तुमची इच्छा आहे चांगल्या प्रकारे करण्याची आणि करता तरीसुद्धा त्यांचा आपल्यावर भरोसा नाही आणि म्हणून आजच्या या आरोग्य शिबिराला माझ्या हिशोबाने ज्या पद्धतीने आयोजन तुम्ही केलेले आहे 100-500 लोक हजर पाहिजे
आता इथे बोलवावं लागलं चष्मा कोणाला पाहिजे का, दात कोणाचे तपासे आहेत का, डोळे कोणाचे बघा, अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा मी पुन्हा यांना विनंती करतो, तुम्हाला साहेबांकडे मी प्रार्थना करतो, मला दीर्घ आयुष्य लाभो आणि पुढच्या वेळेला आरोग्य शिबिर लागत असाल कमीत कमी 8 दिवसाचा टाईम घ्या. लोकांना समजेल ते तुमचे काही जयंती वेळची वाटा आणि 500 लोक आले पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कार्यक्रम असा अशा आपल्याला विनंती करतो. मी अधिक बोलणार होतो पण आता अधिक बोलणार नाही, कारण डॉक्टर आणि ते सर्व ते पाहिल्यानंतर मी सुद्धा भारात केली की अतिशय चांगल्या प्रकारे 1 महिना ते घेणारे नाही, तेव्हा त्या दृष्टीने पुढे आपण प्रयत्न करायची आपल्याला विनंती करतो. मला आपण बोलवलात आणि ही पाण्याची संधी प्राप्त करून दिली आणि मलासुद्धा डॉक्टरांच्याबद्दल आणि त्याच्यासोबत जी टीम आहे त्यांचं कौतुक करायचं. त्यांची फार इच्छा असते की खेड्यामध्ये जावा, खेड्याच्या लोकांना मदत करा, परंतु खेड्याची मदत लोक घ्यायला तयार नाही, तिथे दुःख आहे. आणि आता ते श्रीमंतीच्या डोळ्यामध्ये आहे. प्रत्येक जो असतो तो ठाण्याला जातो, दिल्लीला जातो, कल्याणला जातो, तर गावाच्या डॉक्टरकडे कोणी यायला तयार नाही. तेव्हा मुद्दाम सर्वांना मी विनंती करतो, आपण सुद्धा दसेल घ्या आणि पुढच्या वेळेला जास्तीत जास्त लोक कसे शिबिराला यावं आणि आपल्याला पाण्याची गरज मिळाल अशा पद्धतीने कार्यक्रम असावा अशी आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा पुन्हा वडिलांचं भविष्य फार तरुण आहे, जबाबदार आहे. तुमचा राजकीय भविष्य पुढे जाण्याच्या दृष्टीने ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि तुम्हाला स्वतःचं आयुष्य लाभावं अशी साहेबांच्याकडे प्रार्थना करतो. आपल्याला आशीर्वाद देण्याकरता आमचे सर्व सहकारी आलेले आहेत, सर्वांची मी नावं घेत नाही. मॅडम सुद्धा अनेक दिवसापासून याच्या आरोग्य शिबिराच्या मागे लोकांना प्रयत्नशील असतात. तेव्हा सर्वांना पुन्हा धन्यवाद देऊन मी माझे भाषण संपवते. जय महाराज. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday to you. सेवा संस्था अध्यक्ष दिना पाटील, शिवसेनेचे जिल्हा अधिकारी आणि अनेक विविध पदं भूषवलेले दिना पाटील यांचा वाढदिवस. सगळ्यात प्रथम तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आहे. प्रत्येक वर्षी मी वाढदिवसाला येत असतो आणि प्रत्येक वर्षी काहीतरी समाज उपयोगी किंवा लोकांना अपेक्षित असं चांगलं कार्यक्रम आज आपण पाहिलं असेल तर इथं सर्व प्रकारच्या मोफत ज्याही आपल्या या आहेत तपासण्या, सगळ्याच प्रकारच्या तपासण्या इथं करून दिल्या जातात. आपण पाहिलं असेल क्रीडा क्षेत्रात देखील खूप मोठी स्पर्धा हे दिना पाटील भरवतात. एकंदरीत सगळ्याच कामात त्यांचं खूप चांगलं योगदान असतं आणि नियोजनही खूप चांगलं असतं आणि म्हणूनच आज त्यांचा वाढदिवस आपल्या सगळ्यांसाठी चांगला आनंदाचा दिवस, आनंदाचा क्षण आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आहे.
त्यांच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होत अशी देवी मातेच्या मी प्रार्थना करतोय. धन्यवाद. पुत्र दीनासकाराम पाटील हे अतिशय संघर्षातून वर आलेलं नेतृत्व आहे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारं नेतृत्व आहे. तसेच आज शिवसेनेमध्ये चांगल्या पदावर आहेत आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांना या भागामध्ये जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी आणि ते निवडून येऊन जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या पदावर जावे अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे धन्यवाद व्यक्त करतो. हे असं व्यक्तिमत्व आहे जे मी अनेक वर्षापासून जवळनं ओळखतो. दीना ज्या वेळेपासून मी स्वतः युवा सेनेचा निरीक्षक म्हणून ठाणा आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यामध्ये काम करत होतो, त्या वेळेपासून दीना माझ्या बरोबर कार्यरत होता. आज खरोखर आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सगळे आमचा मित्रपरिवार त्यांना शुभेच्छा देण्याकरता इकडे आलेलो आहोत. आजच त्यांनी अशा पद्धतीचा लोकोपयोगी कार्यक्रम राबवला अशातली गोष्ट नाही, तर भिवंडी या जिल्ह्यामध्ये अनेक वेळेला म्हणजे कार्यरत असल्यापासून युवा सेनेच्या आज त्या जिल्हा समन्वयक होतोपर्यंत अनेक असे उपक्रम त्यांनी राबवलेले जे लोक उपयोगी आहेत. मी आजच्या या दिवसाला आई जगदंबे चरणी त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि निरोगी आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि दीना पाटील यांना मी मनापासून शुभेच्छा देतो.